नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मी आता आलो आहे पावणाई देवी मंदिर शिरगाव येथे। जर आमचं ग्रामदैवत आहे पावणाई देवी, ती आज कुणकेश्वर भेटीसाठी प्रस्थान करत आहे। तब्बल 22 वर्षांनी हा योग आलेला आहे की आमची देवी कुणकेश्वर भेटीसाठी जात आहे आणि यासोबत संपूर्ण आमचे शिरगाव ग्रामस्थ असणार आहेत। तर खूप सुंदर अशी व्हिडिओ असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याचसोबत आपल्या अशा कोकणातल्या प्रथा परंपरा आहेत, देवभेटीचे कार्यक्रम आहेत, असे व्हिडिओ आपण बनवतच असतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तर हे सर्व पाहण्यासाठी आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा। 22 वर्ष ज्या क्षणाची वाट बघत होते सर्वजण शिरगाववासी, तो क्षण आता फायनली जवळ येलेलो असा आणि काही वेळातच आता श्री पावणाई देवी कुणकेश्वर भेटीसाठी प्रस्थान करतील। तर सर्व जे आपले शिरगाव ग्रामस्थ असतात पूर्ण पारंपरिक वेशात या ठिकाणी शिरगाववरून कुणकेश्वरसाठी देवस्वारींसोबत प्रस्थान करणार। खूप सुंदर असं व्हिडिओ असणार, हा व्हिडिओ शेवटपर्यंत राहा।
6 वाजता आता जी आमची पावणे देवीची देवस्वारी आहे ते आता सर्व देवाचे तरंग या ठिकाणाहून मंदिरामधून कुणकेश्वर मंदिराकडे प्रस्थान करत आहेत. तर सर्व मंडळी आहेत, पूर्ण गाव शिरगाव गावाचे ग्रामस्थ या ठिकाणी सर्व जमा झालेले आहेत आणि काही वेळातच आता इथून आपले जे पावणाई देवीची देवस्वारी आहे त्याचा प्रस्थान करणार आहे. तिथे पावणाई देवी मंदिराच्या परिसरामध्ये अजून देखील काही मंदिरं आहेत, तर त्या मंदिरांची भेटी घेऊन नंतर ही देवीची स्वारी आहे, नंतर ही पावणाई देवीची देवस्वारी आहे ती कुणकेश्वरसाठी प्रस्थान करेल. सुवर्ण कोकण नाही नाही तो प्रगत लोक आहे. होय होय मी शिरगावतोच अनमोठेवाडी. हो मंदिराला एक पूर्ण प्रदक्षिणा करून आता देवाचे जे तरंग आहेत देवस्वारी आहे ते आता आपल्या पारंपरिक वाटेने गाव रयतेसोबत या ठिकाणी आता प्रस्थान करत आहे कुणकेश्वर भेटीसाठी. तर इकडे आता काही मंदिरं आहेत, कामेश्वर मंदिर आणि इतर काही मंदिरं आहेत, तर त्या मंदिरांना भेटी देत आता कुणकेश्वर क्षेत्राकडे या ठिकाणी तीर्थक्षेत्राकडे प्रस्थान करणार आहे देवी. खूप सुंदर असा हा सोहळा असणार आहे आणि यासाठी आमचे शिरगाव ग्रामस्थ आहेत ते तब्बल 22 वर्ष वाट बघत होते.
आपली पावनाई देवी आहे ही आता तिची जी जुनी पारंपरिक वाटा आहेत तर त्या वाट्याने प्रस्थान करत कुणकेश्वरकडे निघाली आहे। भरपूर साऱ्या आपल्या कोकणातली ज्या देवस्वाऱ्या आहेत त्या अशाच पारंपरिक मार्गानेच प्रवास करतात। आता नवीन रस्ते झाले आहेत, त्या ब्रिजेस झाले आहेत, पण तिथून मार्गक्रमण न करता जे जुन्या पारंपरिक वाटा आहेत अगदी त्या कोणत्याही ओळातून असू दे, नदीतून असू दे, की खाडीमधून असू दे, तिथून त्या देवस्वाऱ्या प्रवास करत असतात। पावनादेवी मंदिर परिसरातील सर्व मंदिरे आणि त्यानंतर इकडे काही असे चाळे आहेत, तर त्या चाळ्यांना आणि भेट देऊन आता फायनली म्हणजे ज्या आपली पारंपरिक वाट आहे त्या ती वाट सोडून आता मुख्य रस्त्याला आलेली आहे। हजारोंच्या संख्येने या ठिकाणी सर्व ग्रामस्थ असल्यामुळे या ठिकाणी आपले स्वयंसेवक देखील खूप आहेत आणि ते सर्व या गर्दीला मॅनेज करण्याचं काम करत आहेत, कारण मुख्य रस्त्यावरून ही देवस्वारी जाणार आहे। त्यामुळे जे वाहनं आहेत सर्व येणारी जाणारे प्रवास करणारे त्यांना देखील कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची संपूर्ण काळजी घेतली जात आहे। हजारोच्या संख्येने या ठिकाणी शिरगाव ग्रामस्थ या पावनाई देवीच्या देवस्वारीसोबत सहभागी झालेले आहेत आणि सर्वांना आतुरता आहे कुणकेश्वर भेटीची आणि त्या भेटीच्या आतुरतेने सर्व मंडळी कुणकेश्वर ठिकाणी क्षेत्राकडे प्रस्थान करत आहे। अगदी लहान मुलं त्यासोबत ज्येष्ठ नागरिक सर्वजण या देवस्वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्व पायी चालत इथून कुणकेश्वरपर्यंत जाणार आहे। तब्बल 20 ते 22 किलोमीटरचा पूर्ण प्रवास असणार आहे। यासोबत संपूर्ण व्यवस्था देखील आहे, म्हणजे मेडिकल टीम वगैरे देखील असते, त्यानंतर काही इमर्जन्सी आल्याच्या ठिकाणी वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर ही संपूर्ण काळजी घेऊन ही जी देवस्वारी आहे ती आपली शिरगावची देवस्वारी तर ती आता कुणकेश्वरकडे निघालेली आहे। ढोल ताशाच्या गजरात आणि पूर्ण गाव रयतेसहित पावनाई देवीची देवस्वारी आहे ती आता मुख्य मार्गाला लागलेली आहे। इथून देखील पुढे काही पारंपरिक वाटा असतील, मला कल्पना नाही, तर ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। पण खूप सुंदर असा हा सोहळा आहे आणि या क्षणाची सर्व शिरगाव ग्रामस्थ वाट बघत होते आणि आज तो दिवस आला आहे। सुवर्ण योग तब्बल 22 वर्षांनी श्री पावनाई देवी गाव रयतेसह कुणकेश्वर भेटीला निघालेली आहे आणि हा सर्व आनंद आहे तो सर्व शिरगाव ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच असेल। संपूर्ण जोशामध्ये या ठिकाणी उन्हाची तमा न बाळगता इथून आता कुणकेश्वरकडे हे सर्व ग्रामस्थ आहेत ते प्रस्थान करत आहेत। खूप सुंदर आपली पावनाई देवीची देवस्वारी आहे, तर या देवस्वारीच्या एकदम समोरच म्हणजे आघाडीवर आहेत ही संपूर्ण बच्चे कंपनी आणि त्यानंतर सर्व ज्येष्ठ नागरिक देखील यामध्ये सहभागी आहेत, सोबत महिला देखील आहेत। खूप मोठ्या संख्येने शिरगाव ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत देवस्वारीसोबत। तुम्ही मागे बघू शकता की जवळपास 1 किलोमीटरपर्यंत ही जी संपूर्ण रांग आहे ती सर्व शिरगाव ग्रामस्थांची आहे। खूप मोठा असा जनसागर या देवस्वारीसोबत कुणकेश्वर भेटीला निघालेला आहे। खूप भारी, अगदी मागेपर्यंत सर्व शिरगाव ग्रामस्थांची रांग आहे। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व भाविक आहेत ते कुणकेश्वर भेटीसाठी निघालेले आहेत।
पावणादेवी मंदिरामधून निघाल्यानंतर आता दोपटेवाडीमध्ये या ठिकाणी जी देवस्वारी आहे ती थांबलेली आहे आणि येथील सर्व महिला मंडळी आहेत तर ते देवांचं स्वागत करत आहेत, औक्षण करत आहेत आणि इथून नंतर आता पुढील जो मार्ग असणार आहे त्या मार्गासाठी प्रस्थान करणार आहेत. खूप सारे भाविक दोपटेवाडीतील ग्रामस्थ सर्व या ठिकाणी देवस्वारीच्या स्वागतासाठी आलेले आहेत. दोपटेवाडीमध्ये या ठिकाणी आपल्याला मिळालेला असा थंडा कोकम सरबत मस्तपैकी सर्वांसाठी मिळालेला असा, कारण भरपूर ऊन लागतं आणि अशाच उन्हातून आपण संपूर्ण कुणकेश्वरचा प्रवास करणार आहोत. अगदी भरपूर ऊन लागत असला तरी कोणाच्याही चेहऱ्यावर असा थक्को जाणवत नाही, कारण 22 वर्षांची पूर्ण प्रतीक्षा असतात आणि त्या प्रतीक्षेपायी सर्वजण कुणकेश्वर भेटीसाठी निघालेले असतात. इकडे पुढे लाडूची देखील व्यवस्था केलेली असा, बुंदी लाडू आणि शेंगदाणा लाडू. ओके चला, थँक्यू. आपण आता मुख्य मार्गाला लागून दोपटेवाडीच्या पुढे आलो आहे आणि काही वेळातच आपण शिरगावची सीमा आहे ती पार करणार आहोत आणि या ठिकाणी जे सर्व भाविक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांचं चालण्याचा जोर देखील वाढलेला आहे, कारण भरपूर ऊन लागतं आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर कुणकेश्वर भेटीसाठीची ओढ लागलेली आहे सर्वांना. इथून पुढे लिंगडाळ गावामध्ये महाप्रसाद होणार आहे आणि तिकडून पुढे कुणकेश्वरसाठी हे जे देवस्वारी आहे ती प्रस्थान करणार आहे. सगळेजण एकदम खुश होतात, भारी, आणि भरपूर जण असतात पाठीमागे. मी मागाशी बोललेले जवळपास 1 किलोमीटरपर्यंत हे सर्व शिरगाव ग्रामस्थांचीच रांग असा आणि वाहनांचा जो ट्रॅफिक असा त्या देखील एका साईडने व्यवस्थित एकदम सोडतात. सगळे जे पूर्ण ग्रामस्थ असतात ते आपली जबाबदारी ओळखून दुसऱ्यांका त्रास कोणत्याही प्रकारे होऊ नये याची सर्व काळजी घेत आता कुणकेश्वरसाठी निघालेले असतात. हो, दिसता सगळेजण फुल उन्हातून जोशात एकदम चाललेले असतात कुणकेश्वरात. इकडून पुढे लिंगडाळ तिठा त्या ठिकाणी महाप्रसाद असतो. आत्ता वाजले आहेत दुपारचे 11:30 आणि जवळपास आपण 10 वाजता पावणादेवी मंदिरामधून प्रस्थान केलेला होता. तिकडून आता 11:30 वाजता फक्त आपल्या वाजले आहेत फक्त आपली सीमा क्रॉस करू. दोपटेवाडीनंतर या ठिकाणाहून वळिवंडे, त्याच्यानंतर लिंगडाळ तिठा आणि पुढे कुणकेश्वर इळये साडा वगैरे करत जी आपली पावणादेवीची देवस्वारी असा ती कुणकेश्वर मंदिराकडे प्रस्थान करणारा. आता भाविकांची संपूर्ण लाईन संपल्यानंतर पाठीमागे हे सर्व वाहनं असतात आणि या वाहनांमधून काही भाविक असतात ते येतात, कारण काही ज्येष्ठ नागरिक असतात, काही आजारी असतात, त्यामुळे त्यांना एवढा चालत जाणं शक्य नसतं, कारण 20 ते 22 किलोमीटरचं पूर्ण दिवसभराचा प्रवास असा. त्यामुळे ही जी वाहनं असतात ती देखील सोबत असतात. काही काळासाठी विश्रांती घेऊन वाहनांमधून प्रवास करून बाकी जो प्रवास तो चालतच आपल्या देवस्वारीसोबत सर्व हे भाविक असतात ते करतात. खूप सुंदर असं सोहळा असा 22 वर्षांनी इल्यामुळे या ठिकाणी अगदी उत्साह शिरगाव ग्रामस्थांचा पूर्ण शिगेक पोचलेलो. मंडळी श्री पावणादेवी शिरगावचे देव आलेले आहेत, देवांचं दर्शन घेऊया. आमच्या शिरगावच्या पावणादेवीचं आगमन झालेलं असं फायनली. तर आता थोड्याच वेळात या ठिकाणी कुणकेश्वर भेटीसाठी येतील. या खूप भारी असा सोहळा असा आणि देवस्वारीसोबत आपली मंडळी बघा किती आहे, हजारोच्या संख्येने या ठिकाणी झालेली असा.
मित्रांनो, फायनली ती वेळ आली आहे. तब्बल 22 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे आणि आपली शिरगावची आई पावनाई देवी शेवटी आता कुणकेश्वर देवाच्या भेटीला आलेली आहे. या ठिकाणी सकाळी 10 वाजता आपण शिरगाववरून निघालेलो आणि आता संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी कुणकेश्वर मंदिर परिसरामध्ये ही स्वारी दाखल झालेली आहे. तब्बल 9 तासाचा प्रवास करत अगदी रणरणत्या उन्हात संपूर्ण सर्व भाविकांसोबत या देवस्वाऱ्या या ठिकाणी आलेल्या आहेत. खूप सुंदर असा अनुभव होता. खूप म्हणजे तब्बल 22 वर्षांनी हा अनुभव आल्यामुळे अगदी आता तुम्ही जे सर्व ग्रामस्थ आहेत, शिरगाव ग्रामस्थ, यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा तो थकवा कोणत्याही प्रकारचा दिसणार नाही. खूप सुंदर. तर फायनली आपले शिरगावची पावनाई देवी तर या देवस्वारीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि जवळपास 5 ते 6 हजार अधिकच ग्रामस्थांचा पूर्ण जनसागर या ठिकाणी देवस्वारीसोबत आलेला आहे, दाखल झालेला आहे कुणकेश्वर मंदिर परिसरामध्ये. शिरगावची आई पावनाई देवी या देवस्वारीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. महादेव. श्री पावनाई देवी शिरगाव. तर आपले जे देवीचे देवस्वारी आहे तर त्या त्या ठिकाणी कुणकेश्वर देवाचं दर्शन घेते. तर इकडे बाहेरच्या स्क्रीनवर आपण बघू शकतो की आपली पावनाई देवी आहे तर ती आता या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये कुणकेश्वर देवाचं दर्शन घेत आहे. खूप सुंदर असा क्षण आहे आम्हा सर्व शिरगाव ग्रामस्थांसाठी. आपल्या सर्वांना या ठिकाणी दर्शन दिलं जाईल, परंतु तेवढे सहकार्य आपल्याकडे मिळणं महत्वाचं आहे. सर्वांनी लाईन मधून दर्शन घ्यायचं आहे आणि आपलं सहकार्य अत्यंत मोलाचा एक उपाय आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी शांततेमध्ये या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे. आपण कृपया सर्वांनी शांततेमध्ये या ठिकाणी सहकार्य करायचे. देवतेची भेट घेऊन फायनली आपल्या आता सर्व देवस्वाऱ्या आहेत त्या देवस्वाऱ्या या ठिकाणी सर्व मंडपामध्ये पुन्हा येतात आणि ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला आहे महादेव.
मार्गावर ज्या गाड्या या ठिकाणी तीव्रतेचा आव्हान होणार आहे त्या रस्त्यावरती पार्क केलं कृपया त्यांच्या हस्ते त्यांनी त्वरित या गाड्या तुम्ही मार्गाच्या रमेश बारा आपले शेरगावचे सर्व आता ग्रामस्थ आहेत तर ते आता या ठिकाणी कुणकेश्वर देवतेच्या दर्शनासाठी येत आहेत. भाविकांचा अगदी जनसागर या संपूर्ण देवस्वारीसाठी आलेला होता. दिवसभर प्रवास करत हे सर्व या ठिकाणी दाखल झालेले आहेत मंडळी. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हावभाव बघा. उन्हातून संपूर्ण चालत पायपीट करत हे सर्व भाविक या ठिकाणी आलेले आहेत. महादेव महादेव सगळे मंडळी आदित्य असा निलेश मामाने असत
बरोबर वाटत तर शिरगावचे आपले सर्व ग्रामस्थ आहेत. आता त्यांचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. चला तर मंडळी आता हे सर्व बाकीची जी मंडळी आहे दर्शनासाठी खोळंबलेली तर त्यांना आता दर्शन यासाठी सुरू होईल. कुणकेश्वर श्रीदेव कुणकेश्वर येथे देवभेट घेतल्यानंतर उदय दुवाळी यांच्या घरी या ठिकाणी ही जी देवस्वारी आहे आपली तर ती विश्रांतीसाठी थांबलेली आहे. आणि या ठिकाणी जिथे हे देवस्वारी विश्रांती घेणार आहे तर त्या ठिकाणी महाप्रसादाची देखील व्यवस्था केलेली आहे. जे देवस्वारीसोबत सर्व भाविक ग्रामस्थ आलेले आहेत. अगदी हजारोच्या संख्येने या ठिकाणी शिरगाव ग्रामस्थ जमा झालेले होते आणि देवस्वारीसोबत आलेले होते कुणकेश्वर भेटीसाठी आणि त्यांना या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. इथून आता पहाटे सकाळी लवकर जी आपली पावनाई देवीची देवस्वारी आहे ती तीर्थस्नानासाठी कुणकेश्वर किनारी जाणार आणि मग त्यानंतर कुणकेश्वरची भेट घेऊन पुन्हा एकदा भेट घेऊन आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. ज्या ठिकाणी आपली पावनाई देवी वास्तव्यास आहे तर त्या ठिकाणी अजून एक देवस्वारी या ठिकाणी वास्तव्यास आलेली आहे. तर त्यांना या ठिकाणी जी जागा दिलेली आहे त्यांच्या देवाच्या तरंग काढण्यासाठी आणि आपली आहे ते दुसऱ्या बाजूला आहे. तर खूप मोठं असं या ठिकाणी अंगण आहे, खूप मोठं, आणि त्या अंगणामध्ये या ठिकाणी 2 देवस्वाऱ्यांची व्यवस्था ही केलेली आहे. पुढे दिसता की नाही बोल हातात न्याय करताना कष्ट होऊ नको न्याय दाखवती बोल कायच्या अडचणी का
माझ्याकडनं मान पाच का आणि उद्या का हरे 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 माणूस घे हातात घे सगळा मोकळा मार्ग मोकळा श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील पवित्र स्नानासाठी आता आपली शिरगावची आई पावणाई देवी हिचं आगमन झालेलं आहे आणि पूर्ण गाव रयतेसह शिरगावची आई आपली या ठिकाणी आता या देवीचं आता या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्री पावणाई देवी शिरगाव. चला
मित्रांनो, शिरगावच्या आमच्या पावनाई देवीची कुणकेश्वर भेट त्यासोबत तीर्थस्नान हे आता सर्व पूर्ण झालेलं आहे आणि आता जी देवस्वारी आहे आपली ती आता परतीच्या मार्गाने लागलेली आहे. तर इथून आता पुन्हा ज्या मार्गाने आपण आलेलो तर त्याच मार्गाने पुन्हा जाणार आहोत मंदिरामध्ये आणि त्यानंतर मंदिरामध्ये जे आपले मूळ स्थान आहे देवस्वाऱ्यांचं तर त्या ठिकाणी या सर्व देवस्वाऱ्या विसावणार आहेत, देवाचे तरंग विसावणार आहेत आणि मग नंतर ही मंडळी आपापल्या घरी जातील. तर खूप सुंदर असा हा देवभेटीचा हा कार्यक्रम होता. तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तो तुम्ही अनुभवलाच असेल. तर असे छान छान व्हिडिओ आपण यापुढे देखील घेऊन येत राहणार आहोत. तर त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.